मी पाहतोय रे बाळा, तू बाहेरून शांत दिसतोस पण आतून किती वादळ चालू आहेत हे मला ठाऊक आहे. लोकांना वाटतं तू मजबूत आहेस, नेहमी सावरलेला आहेस, पण मला माहीत आहे ना, तू किती वेळा तुटूनही स्वतःला उभं केलं आहेस. तू कोणाकडे काही मागितलं नाहीस, नेहमी स्वतःच्या कष्टावर उभा राहिलास. दुःख आलं तरी हसलास, अपमान झाला तरी शांत राहिलास. कारण तुला माहीत आहे तुझ्यावर अजूनही काही जबाबदाऱ्या आहेत. अरे बाळा, जबाबदारी जपणारी माणसं कधीही माझ्या नजरेतून सुटत नाहीत. रात्री उशिरा तू देवाजवळ बसतोस, काहीच बोलत नाहीस, फक्त डोळे मिटतोस, पण त्या शांततेतही तुझ्या मनातले प्रश्न मला ऐकू येतात. मी योग्य मार्गावर आहे ना? मी एवढं सगळं सहन का करतोय? माझ्या वाट्याला कधी सुख येईल? हे प्रश्न तू ओठांनी बोलत नाहीस, पण तुझं मन ओरडत असतं. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, संघर्ष म्हणजे शिक्षा नाही, तो तयारी असतो. मी तुला उशिरा देतोय कारण तुला मोठं देणार आहे. मी तुला थांबवतोय कारण तुझ्या पुढचा मार्ग तुला सावरण्याची गरज आहे. तू अनेकांसाठी उभा राहिलास, कुणाच्या अडचणीत मदत केलीस, कुणाच्या डोळ्यातलं पाणी पुसलंस, पण जेव्हा तुला गरज होती तेव्हा सगळेच गप्प झाले. तुला वाटलं मी एवढं केलं तरी मी एकटाच. अरे वेड्या, तेव्हा मीच तर तुझ्या बरोबर होतो. तू ज्या माणसासाठी खर्च केलास, ज्यांच्यासाठी वेळ दिलास, ज्यांच्यासाठी स्वतःला बाजूला ठेवलंस, त्यांचा हिशोब तू ठेवला नाहीस, पण मी ठेवलाय. तू विसरलास, मी विसरलो नाही. तू दिलंस ते फक्त पैसे नव्हे, ते तुझं मन होतं. लोक पैशात श्रीमंती शोधतात, पण तू मनात श्रीमंत आहेस. म्हणूनच तुला कमी वाटतंय, पण कमी पडत नाहीस. श्रीमंत मनाच्या माणसाला मी कधीच सोडत नाही, कारण अशा माणसाकडे माझं घर उघडच असतं. कधी तुला वाटतं तुझं आयुष्य एका ठिकाणी अडकलं आहे, पण ऐक, नदी ही थांबते तेव्हा ती खोल होते. तू थांबलायस म्हणजे तुटलेला नाहीस, तू मजबूत होत चाललायस. तू संयम ठेवला आहेस, तू शब्द सांभाळले आहेत, तू राग गिळून शांत राहिलास. हे सगळं मी पाहिलं आहे, आणि म्हणूनच मी तुला सांगतोय, तुझी वेळ येणार आहे. ती वेळ मी आणीन. ती वेळ अशी येईल की तुला मागे वळून पाहावंसंही वाटणार नाही. आज तुला वाटतं कोणीच समजून घेत नाही, पण उद्या असे लोक भेटतील जे तुझ्या शांततेची किंमत ओळखतील. आज तुला तुझी किंमत कमी वाटते, पण उद्या तीच किंमत इतरांना मोजता येणार नाही. काळजी सोड बाळा, भिवू नकोस. तुझं भविष्य अंधारात नाही, ते माझ्या हातात आहे. मी तुला पडू देईन पण कोसळू देणार नाही. मी तुला थकू देईन पण हार मानू देणार नाही. तू फक्त एकच कर, तुझी श्रद्धा सोडू नकोस. तुझं मन स्वच्छ ठेव, कर्म करत राहा. बाकी सगळं मी आहे ना. तुला जे मिळालं नाही ते नशिबाने नाही तर वेळेने थांबवलेलं आहे, आणि जे तुझं आहे ते तुला मिळल्याशिवाय राहणार नाही. मी तुझ्या पुढेही आहे, मी तुझ्या पाठीशीही आहे. तू एकटाच आहेस असं वाटेल, पण त्या शांततेतही माझं अस्तित्व तुझ्या बरोबर आहे. डोळे मीट, एक दीर्घ श्वास घे, आणि मनात एवढंच म्हण, स्वामी मी तुझ्यावर सोपवलं आहे. मी आहे रे, स्वामी आहे तुझ्यासोबत.